नमस्कार. BA भागच्या सेम 5मध्ये आपण राष्ट्रवादाचे घटक अभ्यासत होतो. आपल्याला माहिती आहे की राष्ट्रवादाचे एकूण 6 प्रकारचे घटक आहे. त्यामध्ये वांशिक एकता, भाषा व परंपरा व संस्कृती, त्यानंतर भौगोलिक एकता, चौथा आहे धार्मिक एकता, पाचवा आहे समान राजकीय आकांक्षा आणि शेवटचा आहे समान हितसंबंध. यापैकी आपण वांशिक एकता आणि दुसरं भाषा परंपरा व सांस्कृतिक एकता हे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलं होतं. या व्हिडिओमध्ये आपल्याला आता तिसरं घटक अभ्यासाचा आहे, जो राष्ट्रवादाचा घटक आहे. त्यामध्ये म्हणता येईल भौगोलिक एकता. आता आपल्याला माहीत आहे की आपण वांशिकतेच्या भावनातून एकत्र आलेलो आहोत. भाषा परंपरा आणि संस्कृतीच्या भावनेतून सुद्धा व्यक्तीमध्ये राष्ट्रत्वाची भावना निर्माण होते. त्याचप्रमाणे भौगोलिक एकात्मतेतून भौगोलिक एकतेतून सुद्धा राष्ट्रत्वाची भावना निर्माण होते. आता आपल्याला माहीत आहे की आपण या भौगोलिक राष्ट्रामध्ये आपण या भूप्रदेशावर बरेच काळपर्यंत वास्तव्य करत आहोत आणि वास्तव्य करत असताना साहजिकच आपले एक नाळ त्या भूप्रदेशाची जुळली जाते. ज्याप्रमाणे आपण एका घरात बरेच काळ वास्तव्य केल्यानंतर आपल्याला त्या घराविषयी आत्मीयतेची भावना निर्माण होते, त्याचप्रमाणे बराच काळ भूप्रदेशात वास्तव्य केल्यानंतर आपल्याला त्या भूप्रदेशातील लोकांविषयी, त्या भूप्रदेशाविषयी एक प्रकारची आत्मीयतेची भावना निर्माण होते. त्याचप्रमाणे मातृभूमीविषयीची प्रेमाची भावनासुद्धा निर्माण होते आणि यातूनच राष्ट्रत्वाची भावना निर्माण होते असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. आता आपल्याला माहीत आहे की आपलं एक राष्ट्र आहे, भारत एक राष्ट्र आहे आणि या भारताला निश्चित असं भूप्रदेश आहे आणि या भूप्रदेशाचे आपण रहिवासी आहोत आणि निश्चित अशा काळापासून या भूप्रदेशावर आपलं वास्तव्य आहे आणि म्हणूनच आपल्याला या भूप्रदेशाविषयीची राष्ट्रत्वाची भावना आपल्यामध्ये निर्माण झालेली आहे. आपण बघतो की या भूप्रदेशावर जेव्हा जेव्हा संकट आले, परकीय आक्रमणं झाले, तेव्हा या भूप्रदेशाच्या रक्षणासाठी आपण प्रयत्न केल्याचं सुद्धा दिसून येते आणि संकटाच्या प्रसंगी या भूप्रदेशाच्या एकतेसाठी आणि अखंडतेसाठी सुद्धा आपण प्रयत्न केल्याचे बरेच वेळा आपल्याला दिसून आले. तर अशा प्रकारे बरेच काळ एका प्रदेशावर वास्तव्य केल्यामुळे सुद्धा लोकांमध्ये भौगोलिक एकतेच्या माध्यमातून, त्या भूप्रदेशाच्या माध्यमातून लोकांमध्ये राष्ट्रत्वाची भावना निर्माण होण्याची शक्यता असते. पुस्तकात एक उदाहरण दिलेलं आहे की 1970 पूर्वी पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तानाचं एक उदाहरण सांगितलेलं आहे की 1970 पूर्वी पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान हे दोन्ही प्रदेश पाकिस्तानमध्ये अस्तित्वात होते. परंतु नंतर या दोन्ही प्रदेशामध्ये आपापल्या प्रदेशाच्या अस्तित्वाविषयीची आत्मीयतेची किंवा अस्तित्वाविषयीची वेगळी भावना निर्माण झाली आणि पूर्व बंगालमधील जनतेला असं वाटलं की आपण पश्चिम पाकिस्तानपासून वेगळं असावं आणि म्हणूनच आपल्याला माहीत आहे की 1971मध्ये बांगलादेश स्वतंत्र राष्ट्राची सुद्धा निर्मिती झाली. म्हणजेच पूर्व पाकिस्तानपेक्षा पूर्व बंगालच्या जनतेला असं वाटलं की आपण पूर्व पाकिस्तान हा पाकिस्तानपासून वेगळा झाला आणि त्यातून बांगलादेश राष्ट्र निर्माण झालं असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. आपण बघतो की बऱ्याच वेळा आपण या महाराष्ट्रात वास्तव्य करत आहोत आणि महाराष्ट्रात वास्तव्य करत असताना आपल्याला माहीत आहे की विदर्भ वेगळा असावा याची सुद्धा मागणी बऱ्याच वेळा जोर धरत आहे. कारण प्रत्येकाला असं वाटते की आपलं स्वतंत्र वेगळं असं राष्ट्र असावं. ज्याप्रमाणे पाकिस्तानात बांगलादेश निर्माण झालं, त्याचप्रमाणे बऱ्याच वेळा आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी वेगळ्या राष्ट्राची, वेगळ्या राज्याची, वेगळ्या भौगोलिक प्रदेशाची सुद्धा मागणी झालेली बऱ्याच वेळा आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे आपल्याला म्हणता येईल की या भौगोलिक एकतेमुळे, भूप्रदेशाविषयीच्या असलेल्या प्रेमामुळे सुद्धा राष्ट्रत्वाची भावना ही निर्माण होते. त्याच्यानंतर चौथं सांगितलेलं आहे धार्मिक एकता. आपलं भारत हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, परंतु बरेचसे वेळा आपल्याला माहीत आहे की काही राष्ट्र हे धर्म पुरस्कृत राष्ट्र म्हणून सुद्धा ओळखल्या जाते आणि धर्मामुळे सुद्धा लोक एकसूत्रात बांधल्याचे आपल्याला बऱ्याच वेळा दिसून येते. आपल्याला माहीत आहे की 1970च्या पूर्वी जेव्हा भारत स्वतंत्र व्हायचा होता तेव्हा भारत आणि पाकिस्तान एक राष्ट्र होतं, परंतु धार्मिक मतभेदामुळेच मुस्लिम धर्मियांना असं वाटत होतं की आपलं स्वतंत्र असं वेगळं राष्ट्र असावं, देश असावा आणि यातूनच भारत पाकिस्तानची फाळणी झाली आणि यातूनच पाकिस्तान हा मुस्लिम बहुल देश निर्माण झाला असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. परंतु या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की केवळ धार्मिक
वेगळेपणामुळे किंवा धार्मिकतेमुळेच राष्ट्रवादाची भावना निर्माण होते असं नाही, तर वेगवेगळ्या धर्माचे लोक असूनसुद्धा त्यांच्यामध्ये सुद्धा भिन्न धर्मीय लोक असूनसुद्धा त्यांच्यामध्ये सुद्धा राष्ट्रत्वाची भावना निर्माण होऊ शकते असं सुद्धा उदाहरणं आपल्याला सांगता येईल. जसं आता चीन, रशिया आणि भारत या राष्ट्रांमध्ये अनेक धर्म असूनसुद्धा आपल्याला माहीत आहे की हे एक राष्ट्र निर्माण झालेलं आहे. या भारतात आपल्याला माहीत आहे की विविध धर्माचे, जातीचे, पंथाचे लोक राहतात आणि असं असूनसुद्धा भारत एक बहुधर्मीय राष्ट्र म्हणूनसुद्धा ओळखल्या जाते. त्याचबरोबर भारताची ओळख ही धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणूनसुद्धा ओळखली जाते. तर असं नाही की केवळ धार्मिक कारणामुळेच राष्ट्राची निर्माण होते, तर भिन्न धर्मीय लोकांचा मिळूनसुद्धा राष्ट्र निर्माण होऊ शकते आणि अशा राष्ट्रामध्ये सुद्धा राष्ट्रत्वाची भावना काय होत असे उगम पाहू शकते किंवा राष्ट्रत्वाची भावना निर्माण होऊ शकते. बरेच वेळा आपल्याला माहीत आहे की आपल्या लोकशाही प्रधान देशात धर्म ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब स्वीकारण्यात आलेली आहे. प्रत्येकाला आपापल्या धर्माचा स्वीकार करण्याचा, धर्मानुसार आचरण करण्याचा, प्रचार करण्याचा काय दिलेलं आहे, स्वातंत्र्य दिलेलं आहे. तर अशा प्रकारे विकसित राष्ट्रामध्ये धर्माला फारसं महत्त्व किंवा महत्त्वाचं स्थान दिलं जात नाही. अमेरिकेतसुद्धा आपल्याला माहीत आहे की धार्मिक बाबतीत फारसा हस्तक्षेप केलेला आपल्याला दिसून येत नाही. अमेरिका हे सुद्धा एक प्रगत राष्ट्र आहे आणि अमेरिकेसारख्या देशांमध्ये सुद्धा तुम्ही धार्मिक आधारावर जातीय दंगली झाल्या अशा घटना फार कमी ऐकलेल्या असेल किंवा ऐकल्यासुद्धा नसेल. तर अशा प्रकारे आधुनिक काळातसुद्धा राष्ट्रत्वाची भावना निर्माण करण्यासाठी केवळ धर्म हा आवश्यक घटक आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. भारताचा विचार केला तर भारतीय जनतेत राष्ट्रीय ऐक्यासाठी काय महत्त्वाचे आहे याचा विचार आपण केला. याचाच विचार घटना निर्मात्यांनी सुद्धा केला आणि म्हणूनच भारताला एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून भारताची ओळख जगामध्ये आपल्याला झालेली दिसून येते. तर अशा प्रकारे धार्मिक कारणामुळे किंवा धार्मिक एकतेमुळे सुद्धा राष्ट्रत्वाची भावना निर्माण होते, परंतु हा घटक अतिशय आवश्यकच आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येणार नाही. नंतर आपल्याला पाचवं पाहायचं की समान राजकीय आकांक्षा सगळ्यांच्या आकांक्षा समान असणं, राजकीय आकांक्षा समान असणं यातूनसुद्धा राष्ट्रत्वाची भावना निर्माण होते असं म्हटलं जाते. आता आपल्याला माहीत आहे की स्वातंत्र्यापूर्वी सगळ्या लोकांच्या धार्मिक आकांक्षा या सारख्या होत्या. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणं, जरी पद्धती प्रत्येकांच्या वेगवेगळ्या होत्या, परंतु ध्येय मात्र एकच होतं की भारताला स्वातंत्र्य मिळवून देणं आणि या ध्येयातूनच आपल्याला माहीत आहे की स्वातंत्र्य भारताला मिळालेलं आहे. तर अशा प्रकारे समान राजकीय आकांक्षांमधून सुद्धा राष्ट्रत्वाची भावना निर्माण होते. त्याचप्रमाणे राजकीय स्वातंत्र्याच्या आकांक्षेतून भिन्न धर्मीय आणि भिन्न भाषिक लोकांमध्ये सुद्धा राष्ट्रत्वाची भावना निर्माण होते. तर अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की राष्ट्रत्वाची भावना निर्माण होण्यासाठी केवळ समान धर्म किंवा समान भाषा असणं आवश्यक नाही, तर समान ध्येय जर असेल, समान राजकीय आकांक्षा असेल, तर त्यातून सुद्धा राष्ट्रत्वाची भावना निर्माण होऊ शकते. आपल्याला माहीत आहे की पारतंत्र्यात राजकीय स्वातंत्र्य हेच सर्वांचं काय होतं, ध्येय होतं. याआधीसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जुलमी शासनापासून सगळ्याला मुक्तता हवी होती आणि स्वतःचं स्वतंत्र असं राष्ट्र असावं. या राष्ट्रामध्ये प्रत्येकाला स्वतंत्रपूर्ण जीवन जगता यावं आणि या ध्येयातूनच आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण बघितलं की स्वातंत्र्य आंदोलनात आपल्याला हिंदू लोकसुद्धा सहभागी झालेले दिसले, मुस्लिम लोकसुद्धा सहभागी झालेले दिसले, इतर धर्मीय लोकसुद्धा आपल्याला या समान राजकीय आकांक्षेमुळे स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभागी झालेले आपल्याला दिसून येले आणि या प्रयत्नातूनच आपल्याला स्वातंत्र्यसुद्धा मिळालं. म्हणजेच राष्ट्रत्वाची भावना निर्माण होण्यासाठी समान राजकीय आकांक्षा असणं हा सुद्धा अतिशय एक महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यानंतर शेवटचा आणि महत्त्वाचा घटक आहे समान हितसंबंध. समान हितसंबंधामुळे सुद्धा राष्ट्रत्वाची भावना निर्माण होऊ शकते. आता प्रत्येकाला माहीत आहे की आपल्या देशातले लोकांचे हितसंबंध हे सारखे आहे. प्रत्येकाला आपल्या समान आर्थिक हितसंबंधाचं रक्षण करण्याची संधी मिळाली पाहिजे. त्याचबरोबर प्रत्येकाला वाटते की आपले आर्थिक हितसंबंध हे संरक्षित असले पाहिजे. बऱ्याच वेळा आपण बघतो की समान हितसंबंधातून लोक एकत्र येतात. किसान आंदोलन आपण पाहत आहोत. किसान आंदोलन इतकं मोठ्या प्रमाणात आज
चालू आहे देशभर, ते व्यापलेलं आहे. याचं कारण म्हणजे सगळ्याचे हितसंबंध कसे आहे, सारखे आहे. सगळ्याला वाटते की आपला शेतकरी हा सुखी असला पाहिजे, त्याच्यावर इतर कोणीही जुलूम करता कामा नये आणि शेतकऱ्यांचा संरक्षण झालं पाहिजे. यासाठी आज आपण बघत आहोत की महाराष्ट्र असो, हरियाणा असो, पंजाब असो किंवा इतर राज्यातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. याचं कारण म्हणजे त्यांचे हितसंबंध समान आहे. कामगार आंदोलनाच्या बाबतीतसुद्धा आपण बघितलं की समान हितसंबंध असल्यामुळेच लोक एकत्र येतात आणि आपल्या हितासाठी लढासुद्धा देतात. अशामुळेच या भावनेतूनच राष्ट्रत्वाची भावनासुद्धा निर्माण होते. आपण जेव्हा बघतो की जेव्हा देशाच्या एकता आणि एकात्मतेचा प्रश्न येतो तेव्हा आपण धर्म, जात, प्रदेश या गोष्टी विसरून जाऊन आपल्या एकत्र हितसंबंध असते की सगळ्यांचे एकच हित असते की आपल्या देशाची एकता, अखंडता कायम राखणं, आणि यासाठी आपण एकत्र आलेलं सुद्धा बऱ्याच वेळा आपण बघितलेलं आहे. म्हणूनच गिलक्रिस्ट नावाचे विचारवंतसुद्धा म्हणतात की हितसंबंध हे राष्ट्रत्वाच्या दृढतेला कारणीभूत होत असले तरी ते मूलभूत घटक नाही आहे. जरी हितसंबंध हे समान असले तरी त्यांच्यामध्ये राष्ट्रत्वाच्या भावनेला ते कारणीभूतच आहे. यातूनच राष्ट्रत्वाची भावना निर्माण होते असं म्हणता येत नाही. याविषयी असं मत गिलक्रिस्ट यांचं आहे. जरी लोकांना असं वाटलं की समान हितसंबंधातूनच राष्ट्रत्वाची भावना निर्माण होते, तर असं नाही. विभिन्न हितसंबंधातून सुद्धा कधीकधी राष्ट्रत्वाची भावना निर्माण होऊ शकते. आणि या अशा प्रकारे आज आपण राष्ट्रत्वाच्या भावनेसाठी, निर्मितीसाठी कोणकोणते घटक जबाबदार असतात हे आपण या ठिकाणी बघितलं. पण या ठिकाणी आपण हे 6ही घटक अभ्यासल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावं लागेल की राष्ट्रत्वाच्या भावने निर्मितीसाठी जरी हे घटक आवश्यक असले तरीसुद्धा राष्ट्र निर्माण होण्यासाठी हे घटक आवश्यक नाही आहे. बऱ्याच वेळा मी तुम्हाला सांगितलं की बऱ्याच वेळा भिन्न मतंसुद्धा दिसून येते. काही विचारवंतांच्या मते हे घटक आवश्यक आहे, राष्ट्रत्वाच्या भावनेसाठी आवश्यक आहे. काहींच्या मते हे घटक फारसे तितकेसे आवश्यकसुद्धा नाही. काही विचारवंतांच्या मते हे घटक राष्ट्र निर्मितीसाठी असलेच पाहिजे, याचीसुद्धा आवश्यकता नाही. परंतु या घटकाच्या साहाय्याने बहुतांशतः बऱ्याच वेळा राष्ट्रत्वाची भावना निर्माण झालेली सुद्धा आपल्याला अनुभवाला आलेला आहे. परीक्षेत समजा प्रश्न विचारला की राष्ट्रत्वासंबंधीचे घटक स्पष्ट करा, तर आपल्याला हे 6ही घटक त्यामध्ये लिहावे लागेल आणि त्याचं स्पष्टीकरणसुद्धा आपल्याला द्यावं लागेल. तर अशा प्रकारे आज आपण राष्ट्रत्व म्हणजे काय, त्याचा अर्थ आणि राष्ट्रत्वाचे घटकसुद्धा अभ्यासले. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला राष्ट्रत्वाचे स्वरूपसुद्धा अभ्यासाचे आहे. हे सुद्धा आपल्या अभ्यासक्रमाच्या दृष्टीने अतिशय आवश्यक घटक आहे. वरील जे घटक अभ्यासले तो व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित अभ्यासा. ऑनलाईन लेक्चरमध्ये सुद्धा आपण ही संकल्पना व्यवस्थितरित्या समजून घेऊ. धन्यवाद.